नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर फ्रेंड्स, मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे जगातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी, जे आहे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे। चला तर मग आज आपण जाऊया। मी आणि माझी मम्मी आज एकादशी असल्यामुळे आम्ही प्लॅन केलेला आहे की परळी वैजनाथ येथे जायचं। चला तर मग भेटूया आपण। सुंदर असा बेल आहे हा, आपण देवासाठी घेत आहोत। देवासाठी आपण हे छानसे असे पांढरे पांढरे फुलं घेऊया। मी इथे घरातील देवाची नित्यपूजा केलेली आहे, बघू शकता तुम्ही। आज एकादशी असल्यामुळे देवाची छानशी अशी पूजा केलेली आहे आणि नैवेद्य म्हणून साबुदाण्याची खिचडी देवाला ठेवलेली आहे। महादेवाला पाणी घातलं आणि तुळशीला पाणी घातलं, छान अशी महादेवाची आणि तुळशीची पूजा केली। आता आम्ही परळीला जाण्यासाठी रेडी होणार आहोत। चला तर मग भेटूया आपण। बघू शकता किती सुंदर अशी महादेवाची पूजा केली आहे। छान अशी साडी नेसून मी तयार झालेली आहे। आता आम्ही निघणारच आहोत देवासाठी। भेटूया मग परळी वैजनाथ येथे। माझी प्रिन्सेस रेडी झालेली आहे। आपल्याला कुठे जायचं बाळा? कशासाठी? देवाला जायचं आहे। तर तुम्ही पण चला म्हणा, सगळ्यांनी बोलो, सगळ्यांना आमच्या सोबत चला म्हणा। चला। दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया, मांगा कुछ कभी नहीं, तूने सिर्फ है दिया। समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा, द्वंद्व दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा। अमृत सभी मैं बांट के, प्याला विष का तूने खुद पिया। नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर, जय लोकनाथ शंभुरे शिवाय शंकर। नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर, सूर्यदेव। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परळीच्या ज्योतिर्लिंगाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। परळी येथील प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते। हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैद्यनाथ हे दक्षिण मध्य रेल्वे स्थानक आहे। हे मंदिर देवगिरी यादवांच्या काळात त्यांच्या प्रधान श्री कर्णाधिपती हेमांद्रे यांनी बांधलेले आहे असे म्हणतात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी या मंदिराचा जन्मोदत केला। हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे। मंदिराच्या परिसरात लांबलचक पायऱ्या आणि भव्य प्रवेशद्वार हे लक्ष वेधून घेण्यासारखे आहे। मंदिराचा गाभारा आणि सभामंडपे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतो। अंबाजोगाईपासून परळी वैद्यनाथ हे साधारण 25 किलोमीटर अंतरावर आहे, तर परभणीपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। अशी मान्यता आहे की परळी वैद्यनाथ हे मंदिर सुमारे 2000 वर्ष जुने आहे। या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 18 वर्ष लागली। सीपियों की
चंद्रमा ललाट पे भस्म है भुजाओं में, वस्त्र बाघ छाद का है खड़ा पाँव में। प्यास क्या हो तुझे, गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में, जटाओं में। दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया, मांगा कुछ कभी नहीं, तूने सिर्फ है दिया। समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा, द्वंद्व दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा। इथं बाय वंसा यायच्या का सक्रातीला पार्वतीला वय ना तत्काळ जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा। तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर, जय त्रिलोकनाथ शंभो जय शिवाय। नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर, रुद्रदेव जय महेश्वरा। सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था। क्या समय क्या करे, दोनों में तेरी महानता, महानता, महानता। सीपियों की